वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना व्हिजिट देण्याचा माझा योग येत असतो आणि बरेच अनुभव देखील येत असतात। असाच एक अनुभव आज शेअर करणार आहे। वास्तुशास्त्र हे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना ऍप्लिकेबल आहे। जसं ते मॅन्युफॅक्चरिंगला ऍप्लिकेबल आहे, जसं हॉटेल इंडस्ट्रीला ऍप्लिकेबल आहे, तसंच जॉबमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जॉब करणाऱ्या लोकांना देखील ते ऍप्लिकेबल आहे। एकदा एका IT मध्ये जॉब करणाऱ्या कपलनी मला वास्तुशास्त्राकरता बोलवलं होतं। IT मध्ये जॉब करणारं कपल अतिशय हुशार, त्यानंतर चांगल्या पोस्टवरती दोघंही, नवरा बायको दोघंही चांगल्या पोस्टवरती जॉब करत होते आणि बऱ्यापैकी चांगली त्यांची परिस्थिती होती आणि सगळं व्यवस्थित चालू होतं। ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे, का बरं वास्तुशास्त्राकरता बोलवले? तर त्यांनी सांगितलं नाही, प्रॉब्लेम तर काही नाहीये, परंतु आता एवढ्या वर्ष झाले आम्ही IT मध्ये जॉब करतोय आणि तेच काम करून करून कंटाळा आलाय। दुसरी गोष्ट ITचं ते हेक्टिक शेड्यूल, त्यानंतर संपूर्ण जगाशी फार काही कनेक्ट न होता फक्त कॉलवरतीच काम राहणं, यामुळे आम्ही फार बोर झालोय आणि आयुष्यामधला थोडासा आनंद म्हणतो ना आपण, तो एकदम कमी कमी होत चाललाय। तर त्यातल्या त्यात विशेषतः माझ्या मिसेसला हे जास्त जाणवतंय आणि ती तर म्हणते आता मला IT मध्ये काही काम करायचं नाहीये, मला स्वतःचं दुसरं काहीतरी सुरू करायचंय। तर मुळे तुम्ही आम्हाला याकरता गाईड करा। मग मिस्टरांची पण पत्रिका बघितली। मिस्टरांची पत्रिका बघून त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही आता सध्या जॉब सोडला नाही पाहिजे आणि हा आत्ताचा जो जॉब आहे तो कंटिन्यू करणं तुम्हाला गरजेचं आहे। ते सुद्धा त्याकरता ऍग्री झाले, कारण शेवटी जॉब सॅटिस्फॅक्शन ही एक गोष्ट आहे, परंतु पैसे ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि पैशाकरता का होईना त्यांना जॉब करणं पत्रिकेप्रमाणे गरजेचं होतं। ते सुद्धा त्यांनी ऍग्री केलं आणि त्या विषयावरती आमचं सहमत झालं। नंतर त्यांच्या जे मिसेस होत्या त्यांच्या पत्रिकेविषयी आम्ही बोलायला सुरुवात केली। तर ते म्हणाले की पहिल्यापासूनच मला खरं म्हणजे IT मध्ये फार काही असं यश नाही मिळालं। हा, आता बाकीच्या जॉबच्या पेक्षा ITचा जॉब हा जास्त पैसे देणारा असतो, त्याप्रमाणे ती ग्रोथ झाली, परंतु खऱ्या अर्थाने मी म्हटले की IT मध्ये कधी रमलेच नाही किंवा IT मध्ये मला कधी अशी मजाच आली नाही आणि फक्त पैशाकरता मी ते काम करत राहिले। पण आता मात्र मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही मला सजेस्ट करा। त्यांची ज्यावेळेस मी पत्रिका बघितली त्यावेळेस पत्रिकेवरून त्यांना म्हटलं की तुम्हाला जॉबपेक्षा बिझनेसमध्ये जास्त सक्सेस आहे, जास्त यश आहे, जास्त आनंद आहे आणि प्रगती सुद्धा तुमची त्यामधूनच होऊ शकते। तर त्यांना ते ऐकून एकदम आनंद झाला। म्हटले वा वा, छान छान, मला हेच पाहिजे होतं। मग म्हणे मी कुठला बिझनेस करू? त्यांना मी म्हटलं तुम्हाला कशामध्ये आवड आहे किंवा तुम्हाला काय वाटतं काय करावं? तर नेहमीप्रमाणे लेडीज असल्यामुळे त्यांनी म्हटले की मला असं वाटतं की मी हॉटेल टाकावं किंवा केटरिंगचा बिझनेस सुरू करावा। तर त्याने मी म्हटलं की नाही, तुमच्या पत्रिकेप्रमाणे या बिझनेसमध्ये सक्सेस नाहीये। हा, तुमची पत्रिका फूड करता आहे, परंतु फूडमध्ये सुद्धा हॉट फूड आणि कोल्ड फूड असे दोन प्रकार पत्रिकेमधून सुद्धा समजतात। तर तुमच्या पत्रिकेप्रमाणे आपल्याला थंड पदार्थाचा बिझनेस करायचा आहे। तर ते ऐकून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं। म्हटलं थंड पदार्थाचा काय बिझनेस मी करणार? त्यांना म्हटलं सुरुवातीला आपण एक आईस्क्रीमची कुठल्या चांगल्या कंपनीची एजन्सी घेऊ शकतो आणि जर पुढे तो चांगला वाढत गेला तर आपण त्या आईस्क्रीमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील उतरू शकतो, कारण तुमचं अल्टिमेट फायनल पत्रिकेप्रमाणे जो बिझनेस आहे तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे। थंड पदार्थांचा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस या तुमच्या पत्रिकेप्रमाणे सगळ्यात परफेक्ट असलेला बिझनेस आहे। तर ते म्हणाले अहो, या असल्या प्रकारच्या मध्ये तर आम्ही कधी विचार पण नव्हता केला आणि अशा प्रकारचा बिझनेस सुरू करावा हे आमच्या कधी डोक्यात देखील आलं नव्हतं। त्यांना म्हटलं काय हरकत नाही, आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ। सुरुवातीला तुम्ही एक चांगल्या ब्रँडची फ्रँचायझी घ्या, एक स्वतःचं एक दुकान सुरू करा आईस्क्रीमचं। तिथे पाहिजे तर तुम्ही सध्या जॉब कंटिन्यू ठेवून तिथे काही लोक कामाला ठेवा आणि मग नंतर हळूहळू पुढे पुढे कसं होतं ते आपण बघूया। तर त्या बेसिसवर तिथे तयार पण झाल्या। मग त्यांनी एक दुकान रेंटवरती घेतलं। दुकान रेंटवरती घेतल्यावर आम्ही ते संपूर्ण दुकान
वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन देखील केलं. कुठल्या दिशेला कुठल्या गोष्टी पाहिजे, फ्रीज कुठे पाहिजे, लोकांचा एंट्रन्स कसा हवा, लोकांनी आतमध्ये आल्यावर आईस्क्रीम खाण्याकरता कसं बसलं पाहिजे, किंवा आईस्क्रीमचा स्टॉक कुठे ठेवायचा, इनफॅक्ट कुठल्या कलरच्या आईस्क्रीम कुठल्या दिशेला ठेवायचा, इथपर्यंत सगळं डिटेलिंगमध्ये त्यांचं वास्तुशास्त्राचं काम केलं. आणि साधारण 4 महिन्याचा पिरियड गेल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की सर बिझनेस तर फारच छान चालायला लागलाय आणि माझा इंटरेस्ट सुद्धा त्यामध्ये आता खूप चांगल्या प्रमाणामध्ये व्हायला लागलाय, तर मला आता जॉबमध्ये तर काहीच इंटरेस्ट राहिलेला नाही, तर मला असं वाटतं की जॉब मी सोडावा म्हणून. त्यांना म्हटलं तुम्हाला जॉब समजा सोडला तर किती महिन्याचा पिरियड वेट याचा असतो, म्हणजे रिझाईन केल्यानंतर किती महिन्याचा पिरियड आहे. तर त्यांनी सांगितलं की 3 महिने मला जॉब चालू राहू शकतो मी रिझाईन केल्यानंतर. म्हटलं काही हरकत नाही, मग तुम्ही रिझाईन टाकायचं तर टाकू शकता, कारण तुमची पत्रिका पण आता चांगली झालेली आहे आणि बिझनेसमध्ये पण बऱ्यापैकी आपल्याला चांगला ग्रोथ दिसतो आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी रिझाईन केलं. रिझाईन केल्यानंतर 3 महिने जॉब चालू होता. 3 महिन्यामध्ये त्यांचा पार्लरचा बिझनेस, आईस्क्रीम पार्लरचा बिझनेस चांगला वाढला. त्यानंतर मग ते म्हटले की आता आपल्याला अजून काहीतरी मोठं करण्याची इच्छा आहे. त्यांना मी म्हटलं तुम्ही फक्त अजून 2 महिने काढा, कारण पत्रिकेप्रमाणे 2 महिन्यानंतर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तुमच्या पत्रिकेप्रमाणे आपल्याला दिसते. मग त्याप्रमाणे त्यांनी तसे 2 महिने काढले आणि मग नंतर आम्ही पूर्णपणे आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग या विषयाकडे वळालो. आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग खरं म्हणजे त्यांच्या पत्रिकेप्रमाणे तोच खरा बिझनेस, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आईस्क्रीमचं करणं हा खरा बिझनेस होता. मग त्याप्रमाणे आम्ही एक थोडीशी बाहेर अशी एक जागा बघितली. मग जागा बघितल्यानंतर त्यांनी काही फूड टेक्नॉलॉजीज, काही आईस्क्रीमचे कन्सल्टंट वगैरे हे नेमले, एक मोठी फॅक्टरी उभी केली आणि वास्तुशास्त्राप्रमाणे अर्थातच, आणि नंतर आईस्क्रीमचा बिझनेस सुरू केला. आता हा आईस्क्रीमचा बिझनेस सुरू करत असताना त्यांना देखील ब्रँडिंगचा प्रॉब्लेम, त्यांना देखील फायनान्सचा प्रॉब्लेम, मार्केटिंगचा प्रॉब्लेम किंवा मॅन्युफॅक्चरिंग मधल्या डिफिकल्टीज या येतच होत्या. परंतु त्यांची पत्रिका तिथे त्यांना साथ देत होती आणि प्लस वास्तुशास्त्र आपण जे फॅक्टरीचं केलेलं होतं त्यामुळे कुठल्याही प्रॉब्लेमवरती मोठ्या आनंदाने ते मार्ग काढून पुढे जात होते. अशा पद्धतीने साधारण एक वर्षभराचा त्यांचा तो एक स्ट्रगलचा पिरियड गेला आणि त्यानंतर मात्र त्यांचा जो ब्रँड आहे तो अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये पुढे गेला. मग त्यांनी फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. मग एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये, दुसऱ्यानंतर अजून बऱ्याच काही गावांमध्ये असे त्यांनी फ्रँचायझी देत गेले आणि नंतर तो एक बिझनेस इतका छान प्रकारे त्यांचा सुरू झाला की नंतर त्यांचे मिस्टर देखील त्यांच्या या बिझनेसमध्ये जॉईन झाले आणि ते म्हणाले की आता मी तर बघतो IT मध्ये काय, त्याच्यापेक्षा ह्या बिझनेसमध्ये मला तर जास्त प्रॉस्पेरिटी दिसते आहे, आनंद दिसतो आहे आणि शिवाय आम्ही आमच्या येणाऱ्या मुलांकरता एक रेडीमेड प्लॅटफॉर्म देखील तयार करून ठेवतोय. तर त्यामुळे मी सुद्धा आता या बिझनेसमध्ये उतरणार आहे. मग त्यांची तोपर्यंत पत्रिका देखील व्यवस्थित झालेली होती. मग त्यांना देखील मी ते बिझनेसमध्ये येण्याचा सल्ला दिला. मग त्याप्रमाणे ते पूर्णपणे त्याचा मॅनेजमेंट जो प्रकार आहे तो ते बघत होते. मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाकीच्या जे इतर डिव्हिजन्स आहेत ते या मॅडम बघत होत्या आणि मग हळूहळू तो बिझनेस मोठा होत गेला आणि आज अतिशय चांगल्या फेमस ब्रँड म्हणून तो बिझनेस मार्केटमध्ये चालू आहे. आणि या काळामध्ये ज्या ज्या त्यांच्या फ्रँचायझी सुरू झाल्या त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे फ्रँचायझी असणं ही त्यांची एक अट किंवा कंडिशन प्रत्येक फ्रँचायझी घेणाऱ्याला टाकलेलीच होती. त्याप्रमाणे आम्ही सगळ्या ब्रँचेस फ्रँचायझीज देखील वास्तुशास्त्राप्रमाणे केल्या. अशा प्रकारे पत्रिका आणि वास्तुशास्त्र या दोघांच्या मदतीने एक IT मधलं कपल आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कशा प्रकारे सक्सेस झालं हे माझ्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण आहे. आपण देखील जर एखाद्या जॉबमध्ये कंटाळा आला असेल किंवा आता फ्रस्ट्रेट झाला असेल किंवा प्रगती तेवढी होत नसेल तर एखाद्या जाणकार ज्योतिषाकडून आपली पत्रिका दाखवून आपल्या पत्रिकेमध्ये कुठला बिझनेस आहे, आपल्या पत्रिकेमध्ये कशात आपल्याला यश आहे हे जाणून आपल्याला हव्या असलेल्या मार्गावर नक्कीच प्रगती करू शकतात. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य.
आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद. नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.